त्याला मूर्ख म्हणतात. एका गावात एक मूर्ख होता, होय म्हणा. गावात राहतातच म्हणा 2-4 एक म्हण. तो बोलला की काहीतरी विपरीतच घडायचं. गावात माणसं म्हणायची तू बोलत जाऊन बोलत तू बोलले की काहीतरी दुसरं घेऊन बसते. बोलत बोल नको. त्याच्या बोलण्यामुळे त्याच्या बहिणीचं 11 वेळेस लगीन मोडलं होतं. त्याच्या बोलण्यामुळे 11 वेळेस त्याच्या बहिणीचं लगीन त्याच्या बोलण्यामुळे मोडलं. काहीतरी करून कस्तर करून गावातल्या लोकांनी पुन्हा एकदा बहिणीचं लगीन जमिलं. आता किती वेळेस? 12 वेळेस. योगानं मिळालेलं सूर्यक पण बी बारामतीचं मिळालं. आता बारामतीचं सूर्यक पण म्हणल्यावर किती बेताना हाताळायचं राहते हो. ठीक आहे, माहिती की महाराष्ट्राला काही राहिलं की नाही म्हणा. जमवलं गावातली माणसं म्हणजे आता आम्ही काहीतरी पुढारपण करून जमवलेलं लग्न. आता मध्ये काही बोलायचं नाही म्हणतो. तो म्हणला माझ्याच बहिणीचं लगीन मीच बोलायचं नाही. माझ्याच बहिणीचं लगीन मी बोलायचं नाही. म्हणजे हा तू माझ्या बहिणीचं लगीन मी बोलायचं नाही. आणि उद्या मंडपाच पेटला तरी बोलायचं नाही का मला? गावातली माणसं तुला काही कळत नाही का बोलायचं? तुझ्या पाया पडतर बाबा बोलू नको. तो म्हणला माझ्या बहिणीचं लगीन मी बोलायचं नाही. आणि उद्या 9 दिवस मी आला तरी बोलायचं नाही का मला? गावातली माणसं म्हणजे तुला पट्टी करून 5 ग्राम घालून बाबा बोल नको. तो मला ठीक आहे, असे जर 5 ग्राम येणार असले तर मी तुमचं ऐकतो, पण तुम्ही एक माझं ऐका. म्हणजे काय ऐकायचं तुझं? म्हणजे एक काम करा, मला लग्ना दिवशी पिंडा एवढा भात खायला द्या. प्रेतासारखा मंडपात झोपून राहील म्हणणार. म्हणजे काय चांगलं बोलावं? शहाण्या माणसानं सांगितलेलं जो सहजासहजी ऐकत नाही त्याला मूर्ख म्हणतात. माणसानं मूर्खाच्या मागे जाऊ नये. खरा हा मूर्ख. तिसरं शास्त्रकार